हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर मग आता दिवाळी संपली आणि आता आपल्या कामाला लागूया. म्हणून मी असं माझ्या व्लॉगच्या शूट करत होते आणि आज खूप जरा लवकर उठले होते. त्याच्यामुळं गच्चीवर गेले आणि नोव्हेंबर आलाय तरी पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. वातावरण तसं हे मला खूप आवडतं छान, पण आता एक 7-8 महिने झालं असंच वातावरण आहे. त्याच्यामुळं खूप बोर झालं आता ह्या वातावरणानं. मस्त उन्हात बसावं वगैरे असं वाटतंय आणि आता थंडी असायला पाहिजे या दिवसांमध्ये, तर बिलकुल थंडी नाही आहे. एवढं गरम होतंय की पावसाळ्यात जसं दमट वातावरण असतंय तसंच असतंय. आणि सारखा पाऊस असल्यामुळे हे झाडं पण सुधरणं गेले. तर बघा एक एक झाड तर असं एकदमच कोमेजून गेल्यासारखं झालंय जास्त पाऊस असल्यामुळे. कारण झाडांना पण प्रत्येक गोष्ट प्रमाणातच लागते. सो आता थोडेसे सुधारले होते तर आणखीन पाऊस सुरू झाला आहे बघू शकताय तुम्ही. नवीन पालवी पण फुटायली काही काही झाडांना. आणि काही झाडं मी आत्ताच म्हणजे कालच लावलेत नवीन. ह्याला काय नाव आहे मला माहीत नाही, पण शोचे आहेत सगळे. मनी प्लॅन्ट हा स्पायडर आहे, हा पण मी आईकडून आणला होता. आईकडून एक 2-4 शोचे झाडं घेऊन आले होते मी आणि कुंड्या पण रिकाम्या होत्या, सो ते लावलं. आणि एवढ्या पावसामुळे बघा हा तर पांढरा गुलाब आहे, किती मोठा झाला होता तो. त्याची फक्त काठी राहिली, एवढं सगळं वाळून गेलं आहे. आणि ह्या भेंडीला तर 4 महिने झालेत लावलेले, त्याला एकच कळी आली वर आणि तेवढीच आहे ती, आठवडा झालं. मग परत खाली आले आणि नंतर नाश्त्याची तयारी करत होते मी. आज मी धपाटे करणार होते कारण भोपळा पण होता, मग मी भोपळ्याचे धपाटे करणार आहे. हे चॉपर मी कालच आणलं आहे आणि हे इतकं यूजफुल आहे आणि फार पटकन काम होतं. आणि कांदा वगैरे कापताना तर डोळ्याला किती पाणी येतं आहे. सो ह्याने असं काही होत नाही. असं थोडं ओढलं 1-2 मिनटामध्ये खूप छान एकदम बारीक चॉप होतं आहे ते. हे बघा, बघू शकताय तुम्ही. आणि मी हे चॉप करायला लागली की सावीचं मध्ये असतंच, मम्मी मला करू दे. मग तिला 1-2 वेळेस करू द्यावं लागतं, नंतर ती मला माझं काम करू देते, नाही तर मग नाही, मला करू दिल्याशिवाय मी तुला काहीही करू देणार नाही, असं तिचं म्हणणं असतं. सो परत मी कांदा कट केला. ह्याच्यात मी भोपळा आणि कांदा घालणार होते आणि मी दोन्हीही चॉपरमध्ये कट केलं होतं. आणि मिक्सरमधून मी लसण, कोथिंबीर, मिरची आणि जिरे असं काढलं होतं आणि ते सगळं पिठात मिक्स करून घेणार होते. आमच्यात ना धपाटे खूप बनत असतात. म्हणजे असं भोपळा कोणी खात नाही, भोपळ्याची भाजी पण जास्त कोणाला आवडत नाही. मग भोपळा असेल ना तर मी त्याचे शक्यतो धपाटे बनवत असते. आणि सावीला पण धपाटे एवढे आवडतात की ती दही धपाटं खूप छान खाते. आणि तिला वेगळं काही मिठाचं वगैरे पण करायची गरज पडत नाही. आता मी ह्याच्यात हिरवी मिरची टाकली होती तरी पण ती खातेही, कारण तिला हेच खमंग लागतं आणि दह्यासोबत खाल्ल्यामुळं तिखट पण लागत नाही तिला. आणि परत धपाटे थापताना त्याच्यावरनं मस्त तीळ लावून घ्यायचे. धपाटे मस्त असे लाल भाजले ना ते तिळामुळं आणखीन पण कुरकुरीत आणि खमंग लागतात. आणि आमच्यात सगळ्यांना तर तीळ लावलेले धपाटे खूप आवडतात. दिवाळीची सुट्टी मस्त आईकडं खाऊन पिऊन गेलेली आहे. आईकडं काही इथं पण खाऊन पिऊनच गेलेली आहे. काही एक 8 दिवस आधीच डायटिंग सुरू केली होती, पण त्याची दिवाळीत सगळी वाट लागलेली आणि मी म्हणलंही होतं की 8 दिवस काही दिवाळी डायटिंग वगैरे मी करणार नाही. त्याच्यामुळं आता एवढं फराळीचं केलेलं तर थोडं तर खावंच लागतं. आणि त्यात असं होतं माहिती का की आपण डायटिंग करायलो आणि असं काही केलेलं असलं की मग ते जास्त खातं माणूस. डायटिंग करते म्हणून जास्त खायचं परत, असंच होतंय माझं तर. ह्या 3 महिन्यात ना मी असं सुरू केली डायटिंग. आणि जसं डायटिंग सुरू केली की मग जास्त खाण्यात येते बाकीचं पण. आणि असं नॉर्मल डेज असले ना की मग काही नाही, नॉर्मल आपलं घरचं जेवण असतं. आणि डायटिंग म्हणलं की असं होतं की नाही, हे खा ते खा ते खा, आपलं डायटिंगवर आहेत, मग आत्ताच खा, संध्याकाळी जेवायचं नाही आहे, मग दुपारीच खा जास्त, असं होते. त्याच्यामुळे म्हणलं की थोडंसं आता ह्याच्यावर काय करू की मी सकाळी लवकर व्यायामाला उठेल. उठणार आहे. आणि मी स्वतःला डिसिप्लिन लावले, कारण आता माझी सानू पण मोठी झाली आहे. तिला जर मीच नाही स्वतःला डिसिप्लिन लावले तर ती कशी लावणार ना. मीच काहीतरी बोलते, ती माझे व्हिडिओ बघते सगळे की मम्मी तू काय केलंस दाखव मला. सो ती व्हिडिओ बघते आणि तिनं तो मी व्हिडिओ केलता जो जिम करणार आहे, डायटिंग सुरू करते असावाला. सो तो व्हिडिओ तिनं बघितला आणि म्हणली मम्मी तू तर डायटिंग सुरू केली होती ना, मग हे कसं खायला लागली तू काय पण. कारण मी 2 वर्षाखाली जेव्हा डायटिंग केली होती ना, मी पूर्ण कंप्लीट सगळं बंद केलं होतं. आणि खरंच माझं 3 महिन्यात म्हणजे मी माझ्या आयडियल वेटला आले होते. पण मी तेव्हा हर्बालाईफ घेतलं होतं. आत्ता पण घेणार आहे, पण एवढं स्ट्रिक्ट नाही घेणार. ते 2 टाईम घेतलं होतं मी तेव्हा.
आता संध्याकाळी घेईल फक्त. आणि तोच प्रोटीन शेक त्यांनीच म्हणजे रात्रीचं जेवण करणार नाही, त्यांचाच तो प्रोटीन शेक घेईल. सो त्यांनी वेट मॅनेजमेंट होतं बऱ्यापैकी, पण खूप पथ्य पण असतात त्याला. सो आत्ता मला ते पाळणं होईनाय, कारण माणसाला काहीतरी असतं ना, की नीड असते कशाची किंवा कुठतरी अडतं माणूस, तेव्हाच त्या गोष्टी होतात. कारण तेव्हा मला कन्सीव्ह होत नव्हतं. मला डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला वजन कमी करावं लागेल तर होईल, कारण दुसरा काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यामुळं ना मी असं एका दिवसात, एका रात्रीत सगळं सोडलं होतं, की भात सोडला, तेलकट सोडलं, परत एक टायमाच्या जेवण, 2 टाईम, 40 दिवसानंतर मी परत दुसरं पण जेवण बंद केलं होतं. मी दिवसाचं एकदाच जेवायचे दुपारी, आणि तेही असं व्हायचं की अर्धीच भाकरी जायची तेव्हा पण. आणि आता पण मी जशी डायटिंग सुरू करते ना, माझं असं होतं की मला हळूहळू जेवण म्हणजे ॲपेटाईट आपलं लहान होत जातं आहे. पण एखाद दिवशी मग असं होतं की मी एवढी डायटिंग केली आणि एकाच दिवशीत मी खूप खाते. असं तुमचं पण होत असेल आणि अशात जास्त होते. सो मी स्वतःवर डायटिंगचं बर्डन न ठेवता एक नॉर्मल हे करूया म्हणलं आपण, की सकाळी 3 रूल ठेवले मी, की गोड पूर्णपणे बंद करायचं. म्हणजे चहा सोडला तर काहीच नाही, कारण मला सर्दी झाली ना की घसा खूप म्हणजे असं रेड होतो, लाल होते घसा, आणि मला चहा घ्यावाच लागते तेव्हा, कारण असे कानं खाजवतात, नाक खाजवतं, ते फारच होते ते सायनस असल्यामुळं. तेव्हा तो चहा घ्यावा लागतो, कारण फक्त चहा आणि बाकीचं गोड मी पूर्णपणे बंद करावं म्हणते आता. आणि मी जे म्हणते ते मला करावं लागेल, कारण माझी सानू माझं अनुकरण करते, मला माहिती आहे. सो आता मी जी म्हणते केलं नाही तर ती कशी करणार ना. आणि ते मी खूप नोटीस केलं आहे. त्याच्यामुळं सकाळी 1 तास व्यायाम, आणि रात्रीचं जेवण नाही, ते शेकने रिप्लेस करेल मी. आणि सकाळी जे असेल ते फक्त पोर्शन कंट्रोल, 1 चपाती खायची तिथं अर्धी चपाती खायची. आणि 3 रूल ठेवलेत मी, की सकाळची एक्झरसाईज करायची, रोज करायची ती एक्झरसाईज. आणि दुसरा म्हणजे भूक लागेल तेव्हा खायचं, पोट भरेल तेव्हा बंद करायचं. आणि रात्रीचं गोड बिलकुलच नाही खायचं, चहा व्यतिरिक्त. असे 3 नियम मी सध्या तरी करते आहे. आणि मला असं पण वाटायचं की सकाळी उठायचं, मग 5:30 ते 6:30 व्यायाम, आणि 5ला तरी उठावं लागतं, कारण उठायचं, फ्रेश व्हायचं, वॉशरूमला वगैरे. मग मी उठलं की साऊ उठते, आणि तिनं असं म्हणजे ते काही आवाज नाही केला, उतरून असं बेडवरून खाली जरी उतरलं की लगेच अशी दुसऱ्या मिनिटाला ती उठते. मग मला असं वाटायचं की दिवसभर पण हेच करायचं आहे. मग सकाळी पण एक एक्स्ट्रा आपण 1 तास आधी, 1-1.5 तास आधी उठतोय, आणि आपला दिवस जिथं 6-6:30ला किंवा 7ला सुरू होत होता तिथं 5ला सुरू होतोय, आणि आणखीन 2 तास पण आपण तेच काम करतोय. असं वेगळं काही म्हणजे स्वतःसाठी नाही काही करत. हां, मी उठले असते, तिनं झोपली असती, तिनं तिच्या टायमाला 7 वाजताच उठली असती, तर मला वाटलं असतं की मी काहीतरी वेगळं केलंय, पण हेच व्हायचं. त्याच्यामुळं मी खूप कंटाळा करत होते आजपर्यंत व्यायामाला उठायचा, कारण दिवसभर माझं कंटिन्यू काही ना काही चालू असतंच. मग मी म्हटलं की एवढं दिवसभर आपण ॲक्टिव्ह असतोच आहे, सो मग आपल्याला व्यायामाची काय गरज आहे ना, म्हणून मी नव्हते हे करत. पण मी अशात म्हणजे दिवाळीच्या 8 दिवस आधीच तो व्हिडिओ टाकला होता ना, दिवाळीपर्यंत 15 दिवस झाले, 15 दिवस आधी तो टाकला होता मी. तेव्हापासून मी लवकर उठले होते, 5:30ला, म्हणजे अर्धा-पाऊण तास व्यायाम व्हायचा माझा. 5:30ला उठलं तरी 5:45ला मी व्यायामाला सुरुवात करत होते, 6:30पर्यंत व्यायाम, तिथून पुढं सगळं आवरायचं. मग माझा दिवस लवकर सुरू होत होता, त्याच्यामुळे माझी दिवसाची जी कामं आहेत ना ते पण लवकर व्हायला लागली. आणि मला सावी झोपल्यावर नंतर माझ्यासाठी थोडासा वेळ मिळायला लागला. म्हणजे सकाळी जरी ती उठली ना तरी पण हे बघतात मग मी व्यायाम करते म्हणून, किंवा मग ते थोडंसं म्हणलं ना, नाही सावी रडू नकोस, झोप गपचूप म्हणलं तरी ते आता ऐकायला लागते, तेवढं समजतंय तिला. मग तेवढ्यात माझा व्यायाम पण होतोय सकाळचा, आणि दिवसभर पण मला एक तास, 1-1.5 तास दुपारचा पण मिळतो, की त्यात मी एडिटिंग करू शकते, व्हिडिओ तयार करू शकते. सो असं मी चुकीची होते की मी सकाळपासून कशाला उठून बसू म्हणून, आणि फ्रेश पण वाटते. हां, पण रात्रीचं मग थोडंसं ह्यांना यायला उशीर होतो, जेवायला उशीर होतो, मग मला 9 वाजल्यापासून थोडंसं थकल्यासारखं होते, कारण दुपारी नाही मिळत आराम, कारण मी बाकीची सगळी कामं आवरून, माझी एडिटिंग आवरून, मग परत तोपर्यंत सावी उठलेली असते. त्याच्यामुळं मग रात्री थोडंसं होतं, किंवा 10-10:30ला तरी झोपायचं करेल मी, पण यांच्या येण्यावर असतं, त्याच्यामुळे होते ते. असो, जे काही असेल ते ॲडजस्ट होतो आपण त्याच्यानुसार. आपल्याला जोपर्यंत करायला आपण सुरुवात करत नाही तोपर्यंतच आपल्याला वाटत असतं की बापरे हे होईल का, तसं होईल का.
पण एकदा करायला लागलं की ते होऊन जाते. आता व्हिडिओचंच बघा ना, मला जोपर्यंत मी कॅमेरा हातात घेत नाही तोपर्यंत मला काहीही आयडिया नसते की मी काय बोलणार आहे, मी काय शूट करणार आहे, काय करणार आहे. पण जसा मी कॅमेरा हातात घेतला तसं बोलायला पण सुचतं, विषय पण एक 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 म्हणजे आठवायला लागतो बोलता बोलताच. आणि कॅमेरा ट्रायपॉडला लावला की मग तिथून पुढं मग आपलं शूट काय करायचं हे पण कळतं. सो आपण जे एखादं काम करायला सुरू करेपर्यंतच आपल्याला असं वाटत असतं की कसं होईल, काय होईल. आपण एकदा ते करायला घेतलं ना की मग ते कसं होतंय हे पण कळत नाही आपल्याला, कारण आपण ते करत जातो व्यवस्थित. चला मग असो, जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. सो आज मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करते, सकाळपासून मी काय करते उठल्यापासून. आणि अशात काय झालं होतं की सगळं फराळीचंच होतं खायला, त्याच्यामुळं सानूला पण वेगळं काही करणं झालं नाही, कारण तेच एवढं मोठं होतं. सो मी म्हणलं हेच खायचं, आता काय वेगळं करायचं आहे, आणखीन हे वेगळंच आहे. सो तिचं असं होतं की काहीतरी आता वेगळं कर मम्मी, हे खाऊन खाऊन कंटाळा आला आहे आणि संपत पण आलं आहे सगळं. मग आज मी तिला म्हणलं आज ढोकळा करते, कारण तिला खूप आवडतो ढोकळाही. सो मी तुमच्यासोबत ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. थांब ना, पेज काढू दे सावी. ओ काय चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे मी. आणि आज मी भात, वरण, कोबीची भाजी, ढोकळा, भाकरी असं करणार होते. आता फुलकोबीमध्ये ना खूप म्हणजे किडे आळ्या असं असतात. मग फुलकोबी कट करायचा आणि त्याच्यावर खूप जास्त फवारणी पण केलेली असते, कारण त्याला ते लागू नये म्हणून. मग ते फुलकोबी कट करायचं आणि मिठाच्या पाण्यात एक 10-15 मिनिट त्याला भिजत ठेवायचं, म्हणजे त्याचे जे काही जंतू असतात ते मरून जातात. सो मी ते फुलकोबी कट केला होता आणि मिठाच्या पाण्यात भिजत ठेवला. आणि नंतर मी ढोकळा करण्यासाठी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये, आणि त्याच्यात मी हा ढोकळा वाफळायला ठेवणार होते. आता ह्याच्यात मी 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता माझ्याकडे विस्कर आहे, पण ते धुण्यात पडलं होतं आणि अंड्याचं यूज केलेलं होतं ते, त्याच्यामुळे मी हातानेच करते आहे. नंतर मी एक डब्बा घेतला, त्याला तेल लावून घेतलं चांगलं आणि त्याच्यात हे केलेलं मिश्रण टाकणार होते. त्याच्या आधी त्याच्यात इनो घालायचा होता, कारण इनो घातला की तुम्ही त्याला थोडंसं मिक्स करायचं आणि लगेच टाकायचं असतं, कारण इनोची रिॲक्शन लगेच होत असते. जर ते तुम्ही थोड्या वेळाने टाकलं तर मग तो ढोकळा फुगणार नाही, कारण त्याचं इनोचं पूर्ण निघून जाईल, जे काही त्याची फुगवण्याची क्षमता आहे म्हणा ते. सो इनो टाकायचा आणि लगेच त्याला ठेवायचं वाफळायला. आता मी इकडं स्वयंपाक करत होते आणि ह्या दोघींचं इतकं छान खेळणं चाललं होतं. हे बघा, टीचरला बाय. बाय. कासव हळू ग, हळू दिदू, हळू. लिफ्ट मध्ये चला. आता एक 20 मिनिट झाले होते आणि अशी बतई घालून चेक करायचं. जर बतईला चिटकलं ते तर म्हणायचं आणखीन एक 5 मिनिट ठेवावं लागतं. माझं चांगलं झालं होतं. मग थोडंसं थंड होऊ दिलं आणि असं साईडनं थोडंसं हे करून ते काढून घेतलं. नंतर ते कापलं आणि मी ह्याची तयारी, फोडणीची तयारी करून ठेवली होती आधीच. मग हे कट करून मी फोडणी द्यायला घेतली आणि फोडणीमध्ये मी लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर, मिरची, जिरे मोहरे, थोडीशी साखर, कढीपत्ता हे असं घालणार होते. मग फोडणीत आधी तेल गरम केलं, जिरे मोहरीची असं तुडतुडू दिलं छान. त्याच्यात मी अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, मिरची हे घातलं आणि नंतर पाणी टाकलं आणि बाकीचं राहिलेलं नंतर पाण्यात टाकलं तरी चालतं, कारण साखर, लिंबू आणि कोथिंबीरवर ढोकळ्यावर टाकणार आहोत आपण. आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि हे सगळं गरम आहे तोपर्यंतच ढोकळा कट केलेला होता ना त्याच्यावर टाकून घ्यायचं, कारण तो मुरला पाहिजे पाक त्याच्यामध्ये छान. आणि मस्त असं सगळं जेवण तयार आहे. वरण, भात, कोबीची भाजी, ढोकळा, भाकरी. चला तर मग या जेवायला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला आपण भेटू आणखीन एका अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.